झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. माझा जावई आहे ना, तुम्ही एक काम करा, कपडे नाही घालत, टॉवेल गुंडाळून आणा, बघतो मी काय करायचं. ओके. पिताश्री काय झालं? पिताश्री आपण पुनर्विचार करावा का? ठीक आहे, मग टॉवेल नको, आपण अंडरवेअर वरती आणू का? त्याचा पुनर्विचार नाही हो पिताश्री. मग मुळात श्वानाशी लग्न हा निर्णयच मला योग्य वाटत नाहीये. हो ग बाळा माझी गोष्टी असं नाही श्वानाची लग्न म्हणायचं. काय? अगं असं काय करते, एवढं ते गोट्या बाबांनी सांगितलं ना आपल्याला, ते योग्यच आहे, ते बरोबर आहे आणि तसंच व्हायला पाहिजे. आणि आपण तयारी आम्ही करूया. सगळे एवढं सांगून राहिले तर ऐक ना ग, तुला जास्त कळतं का? पण श्वानाशी लग्न ही कल्पनाच माझं मन स्वीकारू शकत नाहीये. अगं श्रद्धा, ए राजा, ऐक, मृत्यूयोग टाळण्यासाठी चाललंय की नाही हे सगळं. एकदा का तुझा तो श्वान नवरा मेला की तू पुन्हा लग्नाला तयार हो की नाही? आता परत त्या बांगड्या काढू नको, एक तास झाला मी बांगड्या घालते. नको बस. हॅलो हॅलो हॅलो, काय करतो गोट्या बाबा, जरा या मागचं शास्त्र समजावून सांगता का तिला? गोट्या बाबा? काय ते शास्त्र सांगा. शास्त्र काय सांगू? हा. अरे नाही सांगत, चिडू नको ना एवढा मग. हा, नाही सांगू नाही शकत. ते जुनं शास्त्र आहे, जुनं एकदम. वसारा कुणाशी बोलतोय ह्यो? आज वार काय बुधवार आहे, नॉनव्हेज आहे. गुरुवार काय सांगतो म्हणतो? हा, वेळा का? नाही मी नाही ऐकून घेणार. चाल. नाही बुधवार नाही सांगत मी, बुधवार नाही सांगत. नाही गोठ्या बाबा, हो गोठ्या बाबा, कुणाशी बोलतो तुम्ही? त्याच्याशी हा काय वर आवडला त्याशी डायरेक्ट? हा मग. अरे आम्हाला इकडे रेंज नाही, तुमची डायरेक्ट रेंज. अरे तो काय कुत्तलडा आहे का काय रे बाबा तो? काय झाले? अरे तो कुत्रा बोलता डेंजर आहे. मी त्याला टॉवेल गुंडाळायला गेलो, अरे तो माझ्या पायाच पकडत होता रे. हा बाबा करत होता एकदम तो. झालं वसरनो, तुम्ही पुरुषासारखं पुरुष ना, साधा तुम्हाला कुत्रा पकडता येत नाही का? नाही यार्या, तुला सांग कुठं कुत्रा? ओ भो अरे तो किती भो करतो रे. अरे तो कुत्रा आहे कुत्रा. ते काय कोंबडी आहे का झाप मारली आणि पकडून घेतली बा? तसं नाही आहे, त्याला एवढे मोठे मोठे दात असतात, तो चावतो. तर तुम्हाला माहित नाही, आम्ही 4 जण 4 वेगवेगळ्या गल्लीत त्या कुत्र्याच्या मागे पळत होतो, माहितीये का? अरे वाचमन ना, हा आवरी अक्कल नाही. मी कुत्र्याला कपडे घालून आण बोलले तर तवरे का जेव काय फटका. सारखं कुत्रा आणलं नाही, कुत्रा आणलं का नाही, जीव का फटकावर नव्हे. 14 इंजेक्शन घेतले बेबी, ती बरी दिसत नाही ती तुम्हाला. अरे. एवढा कुत्रेगत पळलोय माहितीये का तुमच्या कुत्र्यासाठी. असं वाटत होतं आम्ही कुत्र्याच्या मागे नाही, कुत्रा आमच्या मागे पळत होतो. मी काय म्हणतो, ओ कदम नाही सांगायची गोष्ट नाही, पण सांगतो तुम्हाला. आपण ना कुठल्या तरी माणसाचंच नाव कुत्रा ठेवूया. आणि आपला तो शशी केबलवाला आहे ना, हिच्या प्रेमात तो आत्महत्या करणार होताच. म्हणजे काय करू आपण, हिच्याशी त्याचं लग्न लावून देऊ. म्हणजे वर्षभरात तो आत्महत्या करेल, तो मेला की हिचं आपण दुसरं लग्न लावून देऊ. काय नाही मस्त आयडिया. म्हणजे काय, आमच्या या गोट्या बाबाला पण आवरी आयडिया जमली नाही. असं वाटतं ना, कुत्रा फेकून मारावा. जरा आती होते, असं नाही वाटत तुम्हाला? वा कदम. कदम, काय झाले? हे अति होते तुमच्या लक्षात येत आहे ना? एकदम लक्षात आलंय. म्हणूनच तुमच्यासाठी मी एक अति आणलंय. अतिथी आणलेला आहे बघा. नमस्कार, बरं झालं तुम्ही आलात. वहिनी नाही, अगं तू रणवीर ना बाजूला हो. हा आहे आजचा अतिथी. हो सोत्री, हा कुत्रा मोठा असं नाही वाटत तुम्ही? कुत्रा कोणाला म्हणता? हे बघा ना, काही घातलं कळत नाही काय. नाही अहो हे बाबा आहेत. बाबा मग बाबा आपलं काय ठरलं? अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. आलं की नाही निरंजन? नाही काहीतरी भोंडे बाबा आलं. की जय. जय. भोंडे बाबा की जय. भोंडे बाबा की जय. पण हे भोंडे बाबा कोण आहे? हा, मी भोंडे बाबा. नाही, मी काय बोलतो म्हणजे हे आमचे गोट्या बाबा. हा. हे कुठले बाबा? त्यांच्याकडे गोट्या नाहीत, चिंचोके चिंचोके. हो चिंचोके बाबा. जरा सरळ घरी जायचं परेलला. आमच्याकडे ऑलरेडी एक बाबा आहे. ओ कदम, ओ असं काय करता? हे सिद्ध पुरुष आहेत. अरे पण हा पुरुष आहे आधी, तर त्याला सिद्ध करू द्या. पिताश्री, ही दाढी बघा, दाढी आहे मला, दाढी. अरे वसरून दाढी तर बोकडाला पण असते.
आओ कदम यांच्याकडे जी शक्ती आहे ना ती कुणाकडेच नाहीये. काय कदम तुमच्या श्रद्धा जयंत्या होणाऱ्या नवऱ्याची पत्रिका आम्ही या